आणि आता वेळ झालेली आहे बातम्यांचा वेगवान आढावा घेण्याची। बातम्या सुपरफास्ट। बातमी पावसाची आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। पहाटेपासूनच पावसाने थोडी उसंत घेतलेले चित्र आहे। मात्र काल संध्याकाळी कांदिवली, अंधेरी, दहिसर, बोरिवली या परिसरामध्ये तसंच पश्चिम उपनगरांमध्ये तर मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग या घाटकोपर या सर्व ठिकाणी जोरदार पाऊस बरसलेला आहे। तर काही ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत। येत्या 24 तासांमध्ये मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। उत्तर कोकणातील ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो। याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातील जोरदार पावसाचा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस धो-धो कोसळत आहे। या पावसामुळे टिटवाळा, रुंदे गावातील काळू नदीवरील पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे। त्यामुळे कल्याण आणि टिटवाळा शहराशी 15 गावांचा एक संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। मात्र पर्यायी व्यवस्था सुरू आहे। काळू नदीला पूर आल्याने नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। नाशिक जिल्ह्यात सुद्धा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। मुसळधार पावसाने जागोजागी पाणी साचले, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला असून लोकांचे हाल होत आहेत। नाशिकच्या पंचवटी हनुमानवाडी परिसरातील नाल्यामध्ये शाळकरी मुलाचा वाहून गेलेला आहे। सोबतच अग्निशमन दल सोबत पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून या मुलाचा शोध सुरू आहे। तिकडे नाशिकच्या दारणा धरणातून 12,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हे धरण सध्या 71% भरलंय, त्यामुळे नदीकिनारी असलेल्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। 15 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नागरिकांनी छोटे ओढे, नाले, नदीकाठी मोठ्या गटारी वाहून घेऊन कुटुंबासह जाऊ नये असं आवाहन सुद्धा आता आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलंय। तिकडे गंगापूर रोडवरील सोमेश्वर धबधबा दुथडी भरून वाहू लागलाय। रात्रभर परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे या धबधब्याला मध्ये आता प्राण आलेले आहेत। अनेक नागरिकांनी सोमेश्वराचं रुद्ररूप पाहण्यासाठी गर्दी केली आहे। काल 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील माथेरानमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। स्कायमेटने ही माहिती दिली आहे। आतापर्यंत माथेरानमध्ये 199 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। गेल्या 24 तासांमध्ये कोकण, गोव्यासह देशात मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल या भागामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। भारताच्या ईशान्येकडील राज्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे। आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना महापुराचा सामना करावा लागतोय। आसाममधील 33 जिल्ह्यांपैकी 26 जिल्ह्यांमध्ये पूर आलाय। या पुरामुळे आसाममध्ये आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झालाय, तर 18 लाख लोक हे बेघर झालेले आहेत। भाजपचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत। विमानतळावरती कोविंद यांचं जंगी स्वागत केलं जाणार असून त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे उपस्थित राहणार आहेत। आजच्या दौऱ्यामध्ये कोविंद एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत। दरम्यान कोविंद मातोश्रीवरती जाणार नसल्याची माहिती मिळते। नोटबंदीच्या काळामध्ये लोकांनी जुन्या नोटा जमा केलेल्या आहेत, मात्र यातील 6,60,000 लोकांनी जुन्या नोटांचा हिशेब दिलेला नाहीये। आयकर विभागाने केलेल्या चौकशीमध्ये ही माहिती समोर आलेली आहे। सरकारने मागील वर्षी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या आणि जुन्या नोटा जमा करण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती। पावसाचा चुकीचा अंदाज वर्तवल्याने लाखोंचं नुकसान झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी भारतीय हवामान खात्याविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। बियाणं आणि कीटकनाशक उत्पादक कंपन्यांशी हवामान खात्याने संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप सुद्धा शेतकऱ्यांनी या तक्रारीमध्ये केलाय। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंडरूड येथील पोलीस ठाण्यामध्ये शेतकऱ्यांनी हवामान खात्याविरोधात तक्रार दाखल केली आहे। शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि शिक्षणापासून मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाची संधी मिळणार आहे, कारण राज्य सरकारने मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। या मंडळाकडून बाहेरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 5वी, 8वी, 10वी आणि 12वी या वर्गांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे। त्याबरोबरच मुक्त शाळेतील प्रमाणपत्र सरकारी नोकऱ्यांसाठी सुद्धा पात्र असणार आहे।
1 जुलैपासून राज्यामध्ये जीएसटी लागू झाला, पण या जीएसटीचा व्यापारी आणि उद्योगावरती मोठा परिणाम झालेला असल्याचं आपण चित्र पाहायला मिळतंय। इचलकरंजीमध्ये कापड उद्योग जीएसटीमुळे पूर्णतः ठप्प झाल्याचं कापड उद्योजक सांगतायत। उद्योजकांसोबतच कामगार देखील जीएसटीमुळे त्रस्त झालेत। भिवंडीतील अनेक यंत्रमाग कामगारांवरती उपासमारी करण्याची वेळ येते। सोबतच सोलापुरातील छोटे मोठे उद्योजकांना सुद्धा आता जीएसटीचा तोटा सहन करावा लागतोय। अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणी 20 जणांना मोक्का लावण्यात आलेला आहे। सीआयडीनं नाशिकच्या विशेष न्यायालयामध्ये मोक्काचा प्रस्ताव दाखल केला होता। या प्रकरणातील 13 आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, तर झेडपी सदस्य भाग्यश्री मोकाटे आणि सुरजित सिंग गंभीर हे फरार आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विषारी दारूनं 9 जणांचा बळी गेला होता। सरकारच्या कर्जमाफीचा निषेध करत औरंगाबादेत काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे। गावागावामध्ये जाऊन काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते शेतकऱ्यांकडून माझं कर्ज माफ झालं नाही असा फॉर्म भरून घेत आहेत। यात शेतकऱ्यांकडे किती कर्ज आहे आणि त्याला कर्जमाफीचा फायदा झालाय का याबाबत माहिती भरण्यात येते। हे फॉर्म मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहेत। कोल्हापूरचे माजी जेलर प्रेम कृष्णा मित्रा यांच्या हत्येप्रकरणी 19 वर्षीय सय्यद सैफ अली या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे। मित्रांकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून त्यांची हत्या केल्याची कबुली सय्यदनं दिली आहे। अमरावतीच्या आनंद स्टेट बँकेच्या कॉलनीमध्ये मित्रांच्या घरी त्यांचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती। साधारण 4 दिवसांपूर्वी त्यांची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। अकोल्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावरती ट्रक चालकांना लुटणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत या टोळीतील 5 जणांना अटक केली आहे। आरोपींमध्ये 8 महिन्यांपूर्वी तडीपार केलेला उमेश धुर्वे या गुन्हेगाराचा सुद्धा समावेश आहे। 2 दिवसांपूर्वीच या टोळीनं एका ट्रक चालकाला लुटलं होतं। त्याचा तपास सुरू असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे। घटनास्थळावरून 4घांना अटक करण्यात आलेली आहे, तर फरार उमेश धुर्वेला हरिहरपेठमधून सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय। पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्यांनी चक्क आईस्क्रीमवरती डल्ला मारल्याची घटना घडलेली आहे। या चोरट्यांनी परिसरातील 5 दुकानं फोडली, मात्र हाती काहीच न लागल्यानं शेवटी त्यांनी आईस्क्रीम पार्लर फोडलं आणि त्यातील आईस्क्रीमचे खोके घेऊन पोबारा केला। 4 चोरट्यांनी केलेला हा पराक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। पुण्यातील आयुका या संस्थेनं अवकाशातील सरस्वती नावाच्या आकाशगंगांच्या महासमूहाचा शोध लावलाय। हा आकाशगंगा समूह पृथ्वीपासून जवळपास 400 कोटी प्रकाश वर्ष दूर आहे। भारतीय खगोलशास्त्रांना लागलेल्या हा गॅलेक्सी महासमूह मीन राशीमध्ये सापडला असल्याचं सांगितलं जातंय। पुण्याच्या आयुकाच्या पुढाकारानं झालेल्या या संशोधनामध्ये आयसर, NIT, जमशेदपूर आणि केरळच्या न्यूमन कॉलेजच्या शास्त्रज्ञांनी सहभाग घेतलाय। हजारो दीर्घिकांचं 43 समूह असलेल्या या महासमूहाचं वस्तुमान 2 कोटी अब्ज सूर्याइतकं असावं असा अंदाज वर्तवला जातोय। दिवंगत प्रख्यात गायक किशोर कुमार यांचं मध्य प्रदेशातील वडिलोपार्जित घर पाडण्याच्या निर्णयाला आज स्थगिती देण्यात आलेली आहे। खांडवामध्ये किशोरदा यांचं वडिलोपार्जित गौरीकुंज नावाचं घर आहे आणि याच घरामध्ये किशोर कुमार यांचा जन्म झाला होता। मात्र हे घर आता जीर्ण झालं असून ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे महानगरपालिकेनं हे घर पाडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। मात्र हे घर पाडण्यास खांडवावासियांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे। श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगानं 2011 सालच्या विश्वचषक स्पर्धेच्या चौकशीच्या मागणीवरती भारतीय खेळाडूंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। रणतुंगांनी केलेली मागणी ही अपमानजनक असल्याचं 2011 सालच्या विश्वविजेत्या खेळाडूंनी म्हटलेलं आहे। रणतुंगानं आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे दिले पाहिजे असं गौतम गंभीरनं म्हटलंय। तर 1996च्या श्रीलंकेच्या वर्ल्ड कप विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर चालतील का असा सवाल आशिष नेहरानं केलाय।